नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हवामान अभ्यासक नेता जाधव. आपण पाहणार आहोत 29 एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. आज दिवसभराचा विचार जर केला तर आज दिवसभरामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये जवळपास 42 ते 43 डिग्री तापमानाची नोंद झालेली आहे. याच्यामध्ये असं सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच कोकणातील रायगड याही भागामध्ये, याचबरोबर मुंबई, कुलाबा तसेच ठाणे, रायगड, पालघर याही भागामध्ये 42 ते 43 डिग्री सेल्सिअस व संपूर्ण मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये तापमान अतिशय जास्त प्रमाणे वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये याच्यामध्ये अजून इन्क्रीज होण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आपण संपूर्ण भारताचा विचार जर केला तर संपूर्ण भारतामध्येही तापमान अतिशय जास्त वाढलेले आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये या भागामध्ये काही भागामध्ये 45 डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जो भाग आहे या संपूर्ण म्हणजे गुजरात असेल, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हा पंजाबच्या दक्षिण भाग एवढा भाग जो आहे या भागामध्ये अतिशय रुद्र स्वरूपाची लाट येणार आहे. कारण की आज रात्री उद्या रात्रीपर्यंत पावसाचा फक्त जर विचार केला तर पाऊस हा एकदम घाटमाथ्याच्या भागावरती 1-2 ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये सातारा, पाटण, कराड, शिराळा, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळ हा जो भाग या भागामध्ये 1-2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता. याचबरोबर लातूर तसेच औसा, याचबरोबर धाराशिव, उस्मानाबाद, कळंब हा जो भाग आहे या भागामध्ये 1-2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजा कडकडाट पावसाची दाट शक्यता या ठिकाणी. याचबरोबर चंद्रपूर, भद्रावती, चिमूर, सिंदेवाडी, नागभिक तसेच वणी, चंद्रपूर आणि राजुरा हा जो पट्टा आहे या भागामध्येही 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोली, इटापल्ली, अहेरी, सिरोचना तसेच धानोरा, चारमोशी हा जो भाग आहे दक्षिणेकडचा याही भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर तापमानाचा विचार जर केला तापमान जवळपास 42 ते 45 डिग्री सेल्सिअस हे मराठवाडा, विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, याचबरोबर यवतमाळ या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर असेल, याचबरोबर पुण्याचा जो पूर्वेकडील भाग, अतिपूर्वेकडील भाग, याचबरोबर संपूर्ण सोलापूर, याचबरोबर सांगलीचा जत, कवठेमहांकाळ, याचबरोबर साताराचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता व उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, याचबरोबर बुलढाणा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, उत्तर भाग या संपूर्ण भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस जाण्याची शक्यता आहे. व संपूर्ण कोकण किनारपट्टी पाहिजे याच्यामध्ये मुंबई असं उपनगर असेल, ठाणे, रायगड, कल्याण, पनवेल, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 40 पार केलेली आहे तापमानाने या भागामध्ये. याचबरोबर अजून 24 तासानंतर याच्यामध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पावसाचं जो प्रमाण आहे हे अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे. आता मे महिना सुरू झाला आहे आता अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे दोन्ही हळूहळू ॲक्टिव्ह होत राहतात. जे टेम्परेचर वाढत जाईल व जसं जून महिना जवळ येईल त्याच पद्धतीने अरबी समुद्रामधील वातावरण ही पोषक बनण्यास तयार होईल. मात्र तुर्तास जरी पाहिलं तरी आपल्याला कोणताही दिलासा या भागामध्ये होण्याची शक्यता नाही. याचबरोबर IMDच्या फोरकास्टनुसार जर पाहिलं तर ठाणे, पालघर, मुंबई, याचबरोबर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग, संपूर्ण रायगड ह्या संपूर्ण किनारपट्टीमध्ये येलो अलर्ट जारी केलं. या भागात उमस जास्त, ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त, हीट वेव्ह ही येण्याची शक्यता. याचबरोबर वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व नागपूर या भागामध्ये 1-2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव असेल, याचबरोबर बीड, अहमदनगर असेल, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे व थंडोसम ॲक्टिव्हिटी याही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.